कुटुंबातील मृत व्यक्तीचं नाव घेऊ नये असं का म्हणतात? आपण नेहमी ऐकतो, गेलेल्या व्यक्तीचं नाव घेऊ नकोस. पण का बरं असं म्हणतात? भीतीमुळे की श्रद्धेमुळे? चला, आज जाणून घेऊया यामागचं खरं धर्मशास्त्रीय कारण. धर्मशास्त्र सांगतं, मृत्यूनंतर आत्मा पितृलोकात प्रवास करतो. त्याचं स्मरण, नामोच्चारण किंवा हाक त्याच्या शांत अवस्थेला अस्वस्थ करतं. म्हणूनच असं मानलं जातं की मृत व्यक्तीचं नाव वारंवार घेतल्यास त्यांच्या आत्म्याची शांती भंग होते. यामुळे घरातील ऊर्जा अस्थिर होते आणि वातावरणावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. आपल्या संस्कृतीत वडीलधाऱ्यांचा आदर हाच धर्म आहे. म्हणून जिवंत असताना मोठ्यांचं नाव न घेणं हे सन्मानाचं प्रतीक मानलं गेलं. आणि मृत्यूनंतर त्याच नावात आता वेदना आणि आठवणींचा भार असतो. म्हणून ते टाळलं जातं, जेणेकरून घरात शांतता आणि समतोल टिकून राहतो. मृत व्यक्तीचं नाव घेऊ नये यामागे भीती नाही, तर श्रद्धेचं तत्वज्ञान आहे. त्यांच्या आत्म्याला शांती आणि आपल्याला स्थैर्य मिळावं, हीच त्या नियमामागची खरी भावना. अशाच आपल्या परंपरांमागचं खरं अर्थज्ञान जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अमोघ चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज सायंकाळी 5 वाजता एक नवं रहस्य एका नव्या दृष्टिकोनातून.